अकोला, जिल्हा सांगली. माझं शैक्षणिक साहित्य जे मांडलेलं आहे त्या साहित्याचं नाव आहे गणित गोष्टी. या साहित्याचा जर आपण विचार केला तर हे साहित्य जे आहे तर हे साहित्य बनवण्याचा मुख्य उद्देश जर आपण पाहिला तर NEP 2.0च्या अपेक्षा या आहेत की विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन केलं पाहिजे, शिक्षकाच्या फक्त सुलभकाची भूमिका केली पाहिजे आणि त्या उद्देशाने हे साहित्य जे आहे ते बनवलेलं आहे. एवढंच नव्हे तर नुकतंच आपले एक प्रशिक्षण झालेलं आहे मॅनेजमेंट ऑफ लर्निंग इंटरव्हेन्शन्स म्हणजेच अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन. याच्यामध्ये काय अपेक्षा आहे की विद्यार्थ्यांना विविध गट केले पाहिजे. म्हणजे गट म्हणजे काय आहे त्याला आपण पिअर लर्निंग म्हणतो किंवा पेअर लर्निंग. तर पेअर्ड आणि पिअर लर्निंग करत असताना इथं शिक्षकानं करावयाचे पेअर किंवा पिअर्स आहे. पण या माझ्या साहित्यामध्ये शिक्षक कुठेही सहभाग न घेता विद्यार्थी स्वतःही मध्ये सहभागी होतात आणि ते पेअर्ड आणि पिअर लर्निंग करत असतात. तर हे साहित्य जे आहे हे मुख्यत्वे इयत्ता 3री आणि 4थी या इयत्तांसाठी केलेलं आहे. पण त्यामध्ये थोडासा बदल केला तर वरच्या इयत्तांसाठी सुद्धा आपण चांगल्या प्रकारे हे साहित्य जे आहे ते हाताळू शकतो. आता यामध्ये जर आपण विचार केला तर एकूण 16 प्रकारचे घटक आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. चलनी नोटा, त्यांची ओळख असेल, त्यांचा व्यवहारामध्ये उपयोग असेल, मागे पुढे जाणे, पाढे पाठांतर, एकाचे अनेक समान भाग करणे, अपूर्णांकाचे वाचन चित्रावरून किंवा अपूर्णांकावरून असे विविध 16 घटक जे आहेत ते आपण यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. आता या साहित्याची काही वैशिष्ट्य जर आपण पाहिली तर या साहित्याची वैशिष्ट्य म्हणू शकतो खेळामध्ये वापरल्या जाणाऱ्या नोटा या आपण स्वतः तयार केलेल्या आहेत आणि ह्या स्वतः तयार केलेल्या नोटा जिल्हा परिषद शाळा बँक असे यामध्ये नोंद आहे. म्हणजेच काय ह्या शाळेच्या नोटा असून हे चलन माझ्या शाळेचं आहे म्हणून ही एक वेगळी आत्मीयता विद्यार्थ्यांमध्ये असणार आहे. म्हणजेच काय ही फक्त खेळाविषयी आत्मीयता नसून तर व्यवहारामध्ये सुद्धा आत्मीयता जी आहे ती या ठिकाणी येणार आहे. जर आपण वैशिष्ट्य पाहिजे तर विद्यार्थी केंद्रित अध्ययन आहे. म्हणजेच काय NEP 2.0 तेच सांगतो की शिक्षकाची भूमिका कमी करावी आणि विद्यार्थीला जास्तीत जास्त ज्ञानार्जन करण्यास प्रवृत्त करावं म्हणून हे विद्यार्थी केंद्रित अध्ययन आहे आणि विद्यार्थी स्वतःच यामध्ये एकत्र येत असल्यामुळे हे विद्यार्थी केंद्रित अध्ययन होणार आहे. तर हे करत असताना आपण या ठिकाणी पिअर्स फॉर्म होत असताना विविध अध्ययन पातळीवर असणारे विद्यार्थी एकत्र येत आहेत, एकत्र खेळत आहेत आणि एकमेकांना मदत करत आहेत आणि एकमेकांच्या मदतीने शिकत आहेत. म्हणजेच आपण म्हणतो की अध्ययन स्तर कमी असलेला विद्यार्थी, अध्ययन स्तर जास्त असलेला विद्यार्थी. तर या ठिकाणी कमी असलेला विद्यार्थी जास्त असलेल्या विद्यार्थ्याला शिकवतो आणि जास्त अध्ययन स्तर असलेला विद्यार्थी आपल्या खाली अध्ययन स्तर असलेल्या विद्यार्थ्याला सामावून घेतो आणि या सर्व गोष्टी नकळतपणे घडत असल्यामुळे अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन करण्यासाठी पुढं आपण पाहिलं की पिअर लर्निंग पाहिलं आणि ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग. आपण म्हणतो की कृतीयुक्त शिक्षण झालं पाहिजे. तर कृतीयुक्त शिक्षण जे आहे ते यामध्ये होणार आहे. आता यासाठी आपण पाहू शकतो की थोड्याशा आपण जर गोष्टी केल्या तर हा मुळात हा खेळ आहे. हा खेळातून विद्यार्थी शिकणार आहे. या ठिकाणी विविध टप्प्यांवर विद्यार्थी गेलेले आहेत. या खेळाच्या सुरुवातीला आपण काय करतोय ही आपली जी बँक आहे बँकेतून सर्व विद्यार्थ्यांना जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना समान रक्कम जी आहे ती आपण वाटतोय. प्रत्येक किमतीच्या 8 ते 9 नोटा आपण वाटणार आहोत आणि हा खेळ सुरू होणार आहे. स्टार्टपासून हा खेळ सुरू होणार आहे. आता या टप्प्यावर वेगवेगळ्या टप्प्यावर विद्यार्थी पोचलेले आहेत. आता आपण एक संगती जर टाकली या ठिकाणी 2 पडलेले आहेत. समजा आपण हा हिरव्या घरातला हिरवी संगती असलेला विद्यार्थी पकडला तर 1 आणि 2. आता 2 घरं गेल्यानंतर तो आता पोचलेला आहे आश्रमामध्ये. आपण या ठिकाणी पाहू शकतो आश्रमामध्ये काय म्हटलेलं आहे, आश्रमामध्ये राहणाऱ्या मुलांना ₹100 मदत कर. मग हा विद्यार्थी काय करणार आहे, स्वतः जवळचे 100 रुपये तो बँकेत भरणार आहे. या ठिकाणी हे जे मूल्य आहे हे मूल्य आपल्याला इतरांना मदत करण्यासाठी प्रवृत्त करतं हे मूल्य आहे. अगदी तशाच प्रकारे या ठिकाणी आपण जेल दाखवलेला आहे. जेल म्हणजे काय आहे, या ठिकाणी तो विद्यार्थी जर अशाच प्रकारे जेलमध्ये गेला तर त्याला 2 डाव जेलमध्ये बसावं लागेल किंवा ₹200 दंड भरावा लागेल. म्हणजे भारतीय न्यायव्यवस्थेची ओळख आपण यामध्ये घेतो. तसंच पुढे जर तो खेळत या ठिकाणी स्टार किंवा बँक या ठिकाणी आला, तो पहिल्यांदा आला तर त्याला 100 रुपये जमा करावे लागतील, दुसऱ्यांदा आल्यास 200 रुपये आणि परत तिसऱ्यांदा आला तर त्याला मात्र 500 रुपये मिळणार. म्हणजे कुठेतरी बचतीची सवय जी आहे ती आपण विद्यार्थ्याला लावतो. पुन्हा इथं विश्रामगृह या ठिकाणी त्याला राहण्यासाठी पैसे मोजावे लागतात हे देखील आपल्याला कळतं. आपल्याला या ठिकाणी 2 प्रश्नचिन्ह दिसत आहेत. हा एक प्रश्नचिन्ह आणि या ठिकाणी प्रश्नचिन्ह. तर ह्या प्रश्नचिन्हावर आल्यानंतर करायचं काय हा प्रश्न आपल्याला पडला असेल तर त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी पडतं ह्या चौकोनात आणि ह्या चौकोनात. जर तो विद्यार्थी समसंख्येनं जर त्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आला तर त्याला विविध कृती करायची, त्यामध्ये त्याला रक्कम वाढणार आहे त्याची गरजेची रक्कम आणि
ज्या ठिकाणी त्याला विषम संख्या पडून तो त्या ठिकाणी येतोय तर त्याची रक्कम कमी होणार आहे. पण हे करत असताना त्याची वजावट झालेल्या रकमेचं त्याला दुःख होऊ नये हे देखील आपण पाहिलेलं आहे. जसं की सहलीसाठी 70 रुपये बँकेत जमा कर, स्वतःसाठी खर्च करणे, आपल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त 10 रुपयेप्रमाणे 4 मित्रांचे पैसे जमा करणे, म्हणजे माझ्या मित्रांकडे नसेल तर त्यांची वर्गणी मी भरली पाहिजे हे सुद्धा त्याच्यामध्ये आपण रुजवतोय. आणि शेवटचं पाहिलं तर शालेय ग्रंथालयाला पुस्तके घेण्यासाठी ₹80 मदत कर. मग या ठिकाणी जर पाहिलं तर समाजाप्रती माझी काहीतरी भूमिका आहे.